मी 33 वर्षांच्या वयात विधवा झाले होते. पतीच्या मृत्यूनंतर मी घरात एकटीच राहत होते. माझ्या वयानुसार मी माझे शरीर खूप चांगले सांभाळले होते. एक दिवस सकाळपासूनच पाऊस पडत होता. मी स्वयंपाकघरात चहा बनवत होते. तेव्हा हलका पाऊस सुरू झाला. मी चहाबरोबर गरमागरम पकोडेही तळून घेतले. नंतर टॉवेल आणि बाथरूममध्ये ठेवून दिले. चहा तयार करून मी खिडकी बंद केली आणि टीव्हीचा आवाज वाढवला. मी नाचायला लागले आणि आनंदात स्वतःला भिंतीवर लावलेल्या मोठ्या आरशात पाहू लागले. मी काळ्या रंगाची नाईटी घातली होती, ज्यात मी खूप सुंदर दिसत होते. मी मजेत नाचत होते की अचानक दाराची घंटा वाजली. मी टीव्हीचा आवाज कमी केला आणि डोक्यावर एक दुपट्टा घेतला. मी दार उघडले तर बाहेर कुरिअर डिलिव्हरीचा मुलगा उभा होता. तो 22 वर्षांचा एक तरुण, सुडौल शरीराचा मुलगा होता. त्याने मला बराच वेळ पाहिले आणि मग बोलला, "मॅडम, महिमा नावाने तुमचे पार्सल आले आहे." मला लगेच आठवले की मी ऑनलाईन शॉपिंग साईटवरून स्वतःसाठी एक सूट ऑर्डर केला होता. मी म्हणाले, "हो, माझेच नाव महिमा आहे." त्याने मला पार्सल दिले आणि सही करण्यासाठी पेन पुढे केला. पेन देताना त्याचा हात माझ्या बोटांना हलकासा स्पर्श झाला. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि सही केली. मी त्याला ₹1500 दिले. त्याने ₹200 परत करताना बोलला, "200 डिस्काउंट चालू आहे." मी त्या मुलाला काळजीपूर्वक पाहिले. आजच्या फसवणुकीच्या काळातही त्याने इमानदारीने खरे सांगितले आणि पैसे परत केले. हे मला खूप आवडले. थोड्या वेळाने तो मुलगा बोलला, "मॅडम, थोडे पाणी मिळेल का?" मी पूर्ण दार उघडून बोलले, "अरे, तू तर पूर्ण भिजून गेला आहेस. आत ये ना." तो आत आला. मी माझा सूट कपाटात ठेवला आणि स्वयंपाकघरात पाणी घ्यायला गेले. मी माझ्या छातीवरचा दुपट्टा काढून टाकला होता. थोड्या वेळाने मी त्याला पाणी दिले. पाणी देताना मी थोडी झुकली तेव्हा त्याच्या नजरा माझ्या छातीवर पडल्या आणि त्याचे डोळे मोठे झाले. तो पाणी पिताना नजर वळवत माझ्या शरीराकडे पाहत होता. अचानक त्याने शिंक मारली. मी म्हणाले, "तुला सर्दी झाली असावी." बाहेर अजून पाऊस जोरात आहे. जर तुला वाटत असेल तर थोडी वेळ इथे थांब. तुझे कपडेही भिजले आहेत. बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊ शकतोस. तो बाथरूममध्ये गेला. त्याने दार बंद करून लाईट चालू केली. तिथे माझे न्हाव्याचे टॉवेल आणि आतील कपडे आधीच ठेवलेले होते. त्याने आपली कमीज काढून प्रथम टॉवेलला चुंबन केले आणि मग त्याने आपले शरीर पुसले. त्याने माझे आतील कपडे हातात घेतले होते. तेव्हाच बाथरूमच्या दारावर ठोका पडला. त्याने कपडे तिथेच ठेवून दिले आणि दार थोडे उघडून बाहेर पाहत बोलला, "काय झाले मॅडम?" मी त्याला काळ्या रंगाचे कुर्ते दिले आणि म्हणाले, "हा घाल." त्याने कुर्ते घातला आणि आपली कमीज सुकवायला ठेवली. तो बाथरूममध्ये बराच वेळ घालवत होता. मला कळत नव्हते की तो इतका वेळ काय करत आहे. शेवटी तो न्हाऊन बाहेर आला आणि बेडरूममध्ये जाऊन टीव्ही पाहू लागला. मी स्वयंपाकघरातून चहा आणि पकोडे घेऊन आले आणि त्या विचारले, "तुझे नाव काय आहे?" तो म्हणाला, "मॅडम, माझे नाव आर्यन आहे. मी 1 वर्षापासून कुरिअर डिलिव्हरीचे काम करतो. पण आजपर्यंत तुमच्यासारखी चांगली आणि दयाळू बाई भेटली नव्हती, ज्याने माझ्याशी इतके सौजन्याने वागावे." मग तो म्हणाला, "तुम्ही इथे एकटी राहता का? तुमच्यासोबत दुसरे कोणी राहते का?" मी म्हणाले, "मी एकटीच राहते. काही वर्षांपूर्वी माझ्या पतीचे अपघातात निधन झाले. या जगात त्यांच्याशिवाय माझे दुसरे कोणी नव्हते." तो म्हणाला, "ऐकून खूप दुःख वाटते. पण तुमच्या पतीचे अपघात कसे झाले?" मी म्हणाले, "कार अपघातात त्यांनी जीव गमावला." इतके म्हणताच मी रडायला लागले. आर्यनने माझे दुःख समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःबद्दल सांगितले. त्याने ग्रॅज्युएशन केले होते आणि तो या शहरात गेल्या 1 वर्षापासून राहतो. तो चांगल्या नोकरीसाठी आला होता. पण नोकरी मिळाली नाही म्हणून कुरिअर कंपनीत काम करायला सुरुवात केली. तो मासूमपणे आपले जीवन मला सांगत होता. मलाही त्याच्याशी बोलून माझा दुःख वाटण्यासारखे वाटत होते. इतके दिवसानंतर कोणाशी तरी मनमोकळे बोलून मला खूप बरे वाटत होते. आर्यन खूप सुसंस्कृत आणि समजूतदार तरुण होता. आम्ही बोलत बोलत 1 तास कसा गेला हे कळलेच नाही. मी माझे लग्नाचे फोटो अल्बम आणले आणि आर्यनला दाखवू लागले. आर्यन म्हणाला, "खरं सांगू तर तेव्हा तुम्ही कोणत्याही अप्सरापेक्षा सुंदर होता." मी हसत म्हणाले, "आणि आता? आता मी अप्सरा वाटत नाही का?" एवढे बोलून मी हसत रिकाम्या भांड्या घेऊन स्वयंपाकघरात गेले. मी आर्यनला म्हणाले, "तू इथे बस, मी न्हाऊन येते." मी लक्षात घेत होते की आर्यन फक्त माझ्या सौंदर्याकडेच पाहत होता. मी न्हावायला जाणार होते तेव्हा मी परत बेडरूममध्ये आले. मला पाहून आर्यन चकित झाला. मी विचारले, "तर सांग, माझी लग्नाची अल्बम कशी वाटली?" आर्यन म्हणाला, "खूप सुंदर." तो माझ्या गळ्याखाली पाहत होता आणि मोहित आवाजात म्हणाला,
खरं तर तुम्ही अजूनही काही कमी नाहीत. तुम्हाला हवे तर कोणाचेही मन मोहित करू शकता. हे ऐकून मी एका खास हसण्याने हसले. मी न्हावायला गेले आणि थोड्या वेळाने बाथरूममधून बोलले, "आर्यन, मी माझे टॉवेल घ्यायला विसरले. कृपया टॉवेल दे." आर्यन आला आणि मला टॉवेल पकडवून दिला. पण त्याने माझ्याशी कोणतीही अनुचित हरकत केली नाही. मी थोडी अपेक्षा करत होते की तो काहीतरी करेल, पण त्याने तसे केले नाही. थोड्या वेळाने मी न्हाऊन बाहेर आले. मी काळ्या रंगाचे लंगा आणि काळ्या रंगाची चोळी घातली होती. छातीवर दुपट्टा आणि डोक्यावर टॉवेल बांधले होते. आर्यन मला पाहूनही नकळतपणे टीव्ही पाहत होता. मी आरशासमोर उभी राहिले. मी माझे सर्व केस उघडून सोडले. माझे ताजे धुतलेले, मऊ आणि ओले केस माझ्या सौंदर्याला अधिकच शोभिवंत करत होते. आर्यनच्या मनात आले की तो उठून माझी कमर पकडून घट्ट मिठी मारावी. पण तेव्हाच मी त्याच्याकडे पाहिले. यामुळे तो घाबरून गेला आणि नजर टीव्हीवर लावून घेतली. थोड्या वेळाने मी आर्यनजवळ बसले आणि त्याच्याशी बोलू लागले. दरम्यान त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. मी त्याला वाईट मानले नाही. यामुळे त्याची हिंमत वाढली आणि तो जाणीवपूर्वक माझ्या हाताला स्पर्श करू लागला. अशा रीतीने दुपार झाली आणि पाऊस कमी झाला. मी दुपारचे जेवण बनवले आणि आम्ही दोघे जेवायला बसलो. आर्यनने विचारले, "तुम्ही दुसऱ्यांदा लग्न का करत नाही? तुम्ही अजून तरुण आहात आणि खरं तर कोणीही वेडा नसेल, जो तुमच्याशी लग्न करायला नकार देईल." मी म्हणाले, "तू अजून लग्न का केले नाहीस?" आर्यन म्हणाला, "आई खूपदा लग्नासाठी आग्रह करते, पण मी टाळतो. मी म्हणतो की अजून मला कोणती मुलगी आवडली नाही. जेव्हा आवडेल तेव्हा करीन." मी विचारले, "तर कशी मुलगी तुला आवडते?" तो म्हणाला, "जी तुमच्यासारखी समजूतदार असेल, घरकाम जाणणारी, जी मला रोज गरम चहा आणि तुमच्यासारखे पकोडे बनवून देईल." मी त्याचा अर्थ समजून म्हणाले, "पण आर्यन, मी तर तुझ्यापेक्षा 8 वर्षे मोठी आहे आणि विधवा आहे." आर्यन म्हणाला, "तर काय झाले? तुमच्या पतीचा मृत्यू अपघातात झाला. पण याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर एकट्या राहायला हवे असे नाही. तुम्हालाही आनंदी राहण्याचा अधिकार आहे आणि मी तुम्हाला आनंदी ठेवेन." मी चिंतेने विचारले, "पण तुझे आई-वडील मान्य करतील का? तू तरुण आहेस. विधवेशी लग्न केलेस तर कदाचित ते तुझ्याशी बोलणे बंद करतील." आर्यन समजावत म्हणाला, "अरे, लग्न मला करायचे आहे की माझ्या मम्मी-पप्पना? मियाँ बीवी राजी तर काजी काय करेल ही म्हण तुम्ही ऐकली नाही का?" संध्याकाळ झाली होती. तेव्हा आर्यनच्या फोनवर कॉल आला. त्याची आई बोलायला आली होती. तो बोलण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. मी भिंतीला कान लावून त्याची सर्व बोलणी ऐकत होते. आर्यनला समजले होते की मी जवळ आहे. त्याने फोनवर बोलताना म्हणाला, "ना मम्मी, आता तुम्हाला कोणती मुलगी शोधायची गरज नाही. मला इथे एक मुलगी आवडली आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे." हे ऐकून मी लाजले आणि नजरा खाली घालून आर्यनकडे पाहू लागले. फोन कापल्यानंतर मी मागून येऊन त्याला मिठी मारली. आर्यनने मला आपल्या बाहूमध्ये घेतले. तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला. पुन्हा पाऊस सुरू झाला. मी आरेट वाटणार नसेल तर आज इथेच राहा. आर्यनलाही माझ्याबरोबर रात्र घालवायची इच्छा होती. मी म्हणाले, "मी स्वयंपाकघरात झोपेन, तू बेडरूममध्ये झोप." तो म्हणाला, "असं कसं चालेल? हे घर तुमचे आहे. तुम्ही बेडरूममध्ये झोपा. मी किचनमध्ये झोपेन." मी म्हणाले, "हो, अजून हे घर तुझे नाही. पण लग्न झाल्यावर तर तुझेही होईल." हे ऐकून आर्यनने मला घट्ट गळ्याशी आलिंगन केले आणि माझ्या गालावर जोरदार चुंबन घेतले. त्याने माझ्या शरीरावरचा दुपट्टा काढून टाकला. मीही त्याच्याशी पूर्ण मिठी मारली. तो मला चुंबने देऊ लागला आणि आम्ही एकमेकांत सामावून गेलो. मी माझे सर्व काही त्याला अर्पण केले, कारण आम्ही दोघे आता एकमेकांसोबत पूर्ण आयुष्य जगणार होतो. अशा रीतीने आम्ही दोघांनी एकमेकांना आपले आयुष्य समर्पित केले. आमच्या प्रेमाने वयाचे अंतर आणि जीवनातील दुःख यांना पार केले. आम्ही सोबत राहण्याचे ठरवले. जीवनातील एकटेपण आणि दुःख हे कायमचे नसते. खरी दया आणि इमानदारी प्रेमाच्या रूपात परत येते आणि जीवन पुन्हा आनंदाने भरून जाते.